आणि आज मी काय लिंबू फिंबू घेणार नाही. काल थकलेला आहे मी. 10 दिवस पासून पब्लिकचा मेळच नाही. त्याच्यामुळं आपण काय लिंबू नारळ आणलेला आहे. लोक म्हणते महाराज तुम्ही नारळ कशाला देतो, लिंबू कशाला देतो, हे बी भनगडी आहे लोक परेशान. याचा बी उत्तर देतो तुम्हाला. एक लिंबू एक बोकडाचा किंमत आहे. बोकडा म्हणते त्याला. एक बोकडा कापले तो काही, एक लिंबूला शक्ती भरून दिले तो काही, ते बिमारीला कटकर उडाली. एक नारळ एक बलिदान बोकडाचा समान आहे. एक नारळ अगर आमच्या हातात शक्तीचा नाम घेऊन त्याचा मार्ग असं करून उतारून फेकलं ते होमत, तो आदिशक्तीचा माग आहे. ते शक्ती ते पुढचा माणूसचा उद्धार करून टाकते. लोक म्हणतात कोणाजवळ मंत्र तंत्र आहे तेच लिंबू घेतो, असं नाही. आपला आईचा गळ्यात लिंबू टाकते की नाही आपण? कशाला टाकते? दुष्ट लोकांना नाश करा आई आणि धर्माचा रक्षा करा. त्याच्यामुळे लिंबूचा परंपरापासून देते लोक, मीच नाही आजा पंजापासून देते आहे. आम्ही आहे 6 पिढीपासून येऊन राहिलो. आमचं काम 6 पिढी आम्हाला टाकून 6 पिढी चाललेला आहे. पुन्हा 400 साल चल रहा है. मेरा दादा परदादा से चल रहा है वो काम. वो आशीर्वाद मेरे भी मिल गया है थोड़ा बहुत, ध्यान रखना. अहंकार में मत आना. आमचा आजा जवळ 125 एकर जमीन होती. लक्षात ठेव बघा. अहंकार आली ना पायली भरली. 125 एकर जमीन, 1 क्विंटल सोना. त्या काळामध्ये आजाजवळ 1 क्विंटल सोना. तुपाचा व्यापार करत होतो. लेकिन धन माणूसचा जीव काढून मारून टाकतो. जीव म्हणजे घेऊन टाकतो धन. 1 क्विंटल सोना बदले आजाला खतम सूट करून टाकले त्याला. 125 एकर जमीन गेली, सोना गेला आणि ते बी स्वर्गाला गेला रावण. त्याच्यामुळे धनाचा मागे जास्त लागू नका. आपल्याकडे काही अगर आहे ठेसान भाकर खा आणि मुकट रहा. यहां से सोना निकालेंगे वहां से सोना निकालेंगे तो तुम्हारा खोपड़ी खराब हो जाएंगे. हिसाब से जियो. सामने चुकाई मैंने 6 पिढी तयारी जो काम चला इतमेन आशीर्वाद आपल्या सगळ्याला भावी भक्ताला सगळ्याला आशीर्वाद आहे. दर्शन तो मी काही देणार नाही ती लोकांना. आमची तब्येत बराबर पहिलेच बराबर नाही. आमचे पाय पडे बदलला तिकडं आदिशक्तीचा पाय पडा आणि आरामन प्रसाद घेऊन जा. नहीं तो तमसे कोण आहे का तो मला टांग तोडून मिल देऊ. बराबरच काय. इथे लोक एक बार आले तो आम्हाला सुधारणार नाही. तुम्ही सगळं आरामान आपल्याला आशीर्वाद आहे. आपला आजार बेमार दुःख दरिद्र दूर होईल. आदिशक्तीचा आशीर्वाद आपल्याला भेटन, महादेवचा आशीर्वाद भेटन. आम्हाला परेशानी करू नका. 10 दिवस पासून बसलेला आहे. कुठ गेले होते तवा आणि आज येऊन बोलते महाराज आमचं कान दुख लागले, महाराज आमचा टोंगळा दुख लागले. तो मी काय करू? हा बराबरच काय. आम्ही लोक लोक प्रसाद खालो आणि गचब आराम से जाओ. सताव मत. तुम्हें आशीर्वाद री लेके पड़ा सचारो. आज केरी चोरी फिरी मत करो शेलो. केरी बूट पडे 5-5 हजार बूट केरी काही पडे केरी काही मतले जाओ. कोणाचा चप्पल बूट चोरी करू नका. इथं आराम प्रसाद घ्या. आणि लहान लेकर आहे भरपूर ते आपले तळ्यात तळ आहेत त्याचं जाऊ नको द्या. नाही तो जगदीश महाराज कडे आले आणि आमचा पोराचा पाय मोडला. ये 12 बनगडी इथं बोलू नका. आरामन जाओ. आरामन आशीर्वाद रीत में बोलू का आरती एक खाली तोंड देख रहे लोक. हा मुरदंगच गेला पळवून कुठं आहे. मुरदंग असले तर बोलत असताना मी. हा ठीक है. फिर अपने अन्नत करके लोग अच्छा सेवा करो. हमारे ऊपर नाराज मत हो. तीळ संक्रांति के दिन टाइम दूंगा. 12 बजे आऊंगा. नहीं तो टाइम मिल गया तो 1 दिन आगे आऊंगा. लेकिन तीळ संक्रांति के दिन मैं आऊंगा. मेरे टाइम मिल गया तो मेरे ऊपर उदास नाराज मत होने का. ये अपना गांव वाले बोल रहा हूं. महाराज आहे तवा यायचं नंतर इकडे बघायचं नाही. असं नको करायचं. आताही गवत आम्ही इथं राहून गवत सगळं उपटलेलं आहे. आपल्या थोडा बहुत आई लोक 15-20 आई लोक आले म्हणून झाला ते. असा बुद्धी ठेवू नका. ये मंदिराला साफ सफाई ठेवा. 4 लोक इकडे येते जाते त्याचं सेवा करा.
कोई कोई लोक बोलते का ते आईकडे जाऊ नका, दर्शनाला नको जा, तुम्हाला खाऊन टाकते का, तू काय राक्षस आहे का. आणि इथं हँडल बोर टाकून घ्या. आता तो आपला हातात आलेला आहे, गावाचा हातात आहे. ग्रामपंचायतमध्ये बोलवून एक हँडपंप इथं टाकून द्या कुठे बी एरियामध्ये, तो सगळ्याला चांगला होईल. पाणी तिकडं नाही बी असलं तो इथं हँडपंप म्हणते त्याला, हापसा इथं टाकून द्या. पाणी लागला रे साईडला, काही बी करा, चांगला करा. आणि आकडे भरपूर टाका लागले इकडे तिकडं, आकडा टाकू नका. ते वडाळे येऊन ते कट केले ना, तो सगळं जाईल लाईट. आकडा बदले बी बोलतो मी, वडाळून त्याचा पाय पडून घेऊन आलेला आहे लोक लाईट. आणि आपण ते शेतात आकडा घेऊन टाकले, तिकडे टाकले, तो तिकडे कट केले, तो इतळाचा उजाळा सगळंच जाईल. नाराज नको आ तुम्ही, थोडे दिवस थांबा. इथे डीपी आली ना तवा घेऊन जा शेताला. ही शेण आशीर्वाद. हनुमतगडचे लोक खुश झाले का, लोक जमा झाले का, खुश झाले का नाही. तोंडातून बोलीच नाही लोकांची. हा चांगलं रा, आमचा पिच्छा सोडून द्या. आता येईल संक्रांती डे मला, कधी कार्यक्रम असले तर इकडे येऊन जाईल. कार्यक्रम करू द्या, देशात कार्यक्रम आहे, तारीख बी आहे. आणि थोडाफार ते रोड बी चांगला ठेवा. किती बार बोलतो आम्ही, हनुमतखेडच्या फाटापासून आपल्या गावापर्यंत रोड चांगली ठेवा. ये शेतकरी इकडून घेऊन येतो, ते शेतकरी तिकडून काटे टाकतो, लोक कुठं वरी जायचं का, असो नका करा. आपले रोड 2 साईडची रोड चांगला करा आपला, नाही तर कोणाला ऍक्सिडेंट होईल तिथं. तुम्हाला शिव नाही द्यावं लागलंय मी, एक तिकडून काटे टाकतो इकडे तिकडून, कसा होईल. शेण आशीर्वाद. हर हर महादेव. जय भवानी. जोरात बोला, जय भवानी. अरे हात उचलून बोला यार, जय भवानी, जय भवानी.